मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन चॅप्टरविषयी माहिती घेणार आहोत. आपण प्रत्येक वेळेस वाक्यरचना शिकतो, नो डाऊट, अँड वी यूज इन आवर डे टू डे लाईफ. परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस पूर्ण वाक्यरचनाच वापरल्या जाते अशातला भाग नाही. त्या वाक्यरचनेला जोडून काही गोष्टी वापरल्या जातात जेणेकरून that sentence construction, original sentence construction conveys very beautiful meaning. जी मूळ वाक्यरचना ती आणखीन चांगल्या पद्धतीने अर्थ सांगते. मग त्याला जे लावून काही गोष्टी यायच्या असतात. अनफॉर्च्युनेटली आवर स्टुडंट्स डू नॉट लर्न. ते आपले विद्यार्थी शिकत नाही. अँड वेन वी हॅव टू कम्युनिकेट दॅट टाइम ओनली complete sentence construction, no doubt we should use, but always that is not good. म्हणजे जसं आपण एखाद्या घराची भिंत बांधतो, तर भिंत बांधताना आपण काय करतो, ज्या ब्रिक्स आहेत, ज्या विटा आहेत, विटा, रेती, सिमेंट, हे सगळं तुम्हाला कळाले. मग एक वीट, दुसरी वीट, तिसरी वीट अशी आपण लावत लावत पुढे जातो. मग कधीतरी काय करतो तो मिस्त्री की तो विटेचा एखादा तुकडा घेऊन बरोबर पॅच तो बुजवून घेतो. आलं लक्षात? आता पूर्ण वीट तिथं त्यानं का नाही बसवली? वाय? होती ना एक चांगली वीट. इंटेन्शनली ही ब्रेक्स दॅट ब्रिक आणि तो तिथं लावतो. कशामुळं? कारण तिथं रिक्वायरमेंटच तेवढी होती. तसंच कन्व्हर्सेशनमध्ये पण, कम्युनिकेशनमध्ये पण आपल्याला नेहमी पूर्णच वाक्यरचना वापरण्याची गरज नसते. तर हा चॅप्टर फार महत्वाचा आहे. कोणता? प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन. आता मी इथं मुद्दाम कन्स्ट्रक्शन हा शब्द वापरला, नॉट सेंटेन्स. काही जण वापरू शकतात प्रिपोजिशनल सेंटेन्सेस, पण मी इथं प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन आणि त्याचा एक पार्ट बनवतोय, पार्ट फर्स्ट. आता ह्या ज्या प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन आहे आजची पार्ट फर्स्टची, याच्यात मुद्दा एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा वाक्य मीनिंग ऑफ सेंटेन्स काय आहे? वाक्याचा अर्थ की सेंटेन्स इट इज अ मीनिंगफुल सेंटेन्स, इट इज अ मीनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. ओके. पण प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन which I am going to introduce you, that is just combination of word. Means no doubt it has meaning but not complete meaning. त्याला अर्थ आहे या कन्स्ट्रक्शनला, पण पूर्ण अर्थ नाही. मग कसा अर्थ आहे तो? तर तो अगोदरच्या वाक्याला लागून आलेला पार्ट आहे. मुद्दा लक्षात ठेवा. हा जो प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट मी इथं वापरतो ना फर्स्ट, तर इट हॅज मीनिंग बट नॉट कम्प्लीट मीनिंग. इफ यू यूज धिस प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन सेपरेटली, so there may not be meaning, my friend. But if you use this prepositional construction with your another sentence, so that time it may indicate very deep meaning with the help of that sentence. म्हणजे मूळ वाक्यरचनेला जोडून जेव्हा तुम्ही प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन वापरता, तर त्या मूळ वाक्यरचनेचाही अर्थ खूप चांगल्या पद्धतीने सांगितला जातो. इज इट क्लिअर नाऊ? की प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शनला सेपरेट अर्थ नाहीये, पण जर तुम्ही वेळ परत्वे वापराल तर त्याला अर्थ आहे. म्हणजे कसं? इफ यू आर कम्युनिकेटिंग आणि मग त्याच्याशी लागून जर तुम्ही प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन वापरली तर अर्थ आहे, पण असं सेपरेट नाही. पण सेंटेन्सला सेपरेट अर्थ असतो. तर बघूयात. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस यू फर्स्ट prepositional construction, part first, and that is before. Look, I am writing here before. This sentence construction I have to use. So now I am writing rule. Look, I am writing rule. Before, then first form of verb, but which form? Which form of verb? ing form, then
object or remaining part of sentence you should write. Okay. Before plus first form of verb. If you want to use before preposition. Now look, what is missing there? What is missing? Subject. Right. Subject missing there. वाक्यात सब्जेक्ट आलेला आहे का? नाहीये. मग तुम्ही म्हणता देशमुख सर वेअर इज सब्जेक्ट? तर ही वाक्यरचना तुम्हाला सेपरेट नाही वापरायची. तिच्याशी जी मूळ वाक्यरचना आपण आणलेली होती कोणती, तिला ही अटॅच करायची. आलं लक्षात? मग आता बघा, आता याचा समजा तुम्ही म्हणले सर अर्थ काय होईल बुवा, सेन्स काय होईल मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, तर काय होईल मराठीमध्ये वाटल्यास मी इथे लिहून ठेवतो ब्रॅकेटमध्ये डॉट 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 अगोदर काहीतरी येणार आहे, याच्या अगोदर च्या पूर्वी किंवा अगोदर असं लिहा. च्या पूर्वी किंवा च्या अगोदर. काही जण हे च्या पूर्वी वगैरे घेत नाहीत, अगोदर पण घेत नाहीत. हा, आणि हिंदीमध्ये काय होईल के पहिले ब्रॅकेट क्लोज. आता उदाहरण म्हणून बघा, अर्थ काही नाही आहे, डॅश डॅश के पहिले किंवा अगोदर. आलं लक्षात? हा, आता बघा इकडं हे थोडस जवळ घेतो मी. पूर्वी किंवा अगोदर. आता याला अर्थ आहे का काही? समजा मी असं म्हणलं जेवण करण्यापूर्वी किंवा जेवण करण्याच्या पूर्वी किंवा जेवण करण्याच्या अगोदर. काही अर्थ आहे का? काहीच नाही. हिंदीमध्ये बोलून पहा, खाना खाने के पहले या खाना खाने से पहले असंही बोलतात. दोन्ही राहू द्या. यस, खाना खाने से पहले, खाना खाने के पहले. काय अर्थ? नाही. अर्थ आहे का काही? नाही. पण ते वाक्य जर मी असं म्हणलो, खाना खाने के पहले आपने हाथ धोने चाहिए. अर्थ आहे का नाही याला आता? यस. जेवण करण्यापूर्वी तुम्ही हात धुवायला हवेत. याला अर्थ आहे तुम्ही हात धुवायला हवेत किंवा तुम्ही हात धुवायला पाहिजे. हे झालं सेंटेन्स. त्याला जोडून मी एक सपोर्ट केला, जेवण करण्यापूर्वी. आता ते तुमचं तुम्ही नंतर बघा कोणतं ते मी वेगळी वाक्यरचना शिकवील. पण आता ही जी आहे जेवण करण्यापूर्वी ही जी वाक्यरचना आपण बोललो ती कशी करणार तुम्ही? नाउ मे आय इरेज इट. हे काढून घेऊ का आता मी? आय विल राईट हिअर. ओके. हा, जेवण करण्यापूर्वी कसं होईल वाक्य? बिफोर वर्ब ईट, इथं जनरल वर्ड घ्या, ईट. बिफोर टेकिंग, बिफोर हॅविंग असं तुम्ही घेऊ शकता. ते आलं लक्षात? बिफोर ईटिंग और बिफोर टेकिंग, बिफोर एन्जॉयिंग. If you want to take any object, you can take. For example, general word I am taking. Before eating, general word, food. Before eating breakfast, before eating lunch, dinner, general word. नाही घेतलं तरी चालेल. आता तुम्ही जर तो वाक्यरचनेचा वापर केला असता, जेवण करण्यापूर्वी तुम्ही हात धुवायला हवेत. You should wash your hands before eating. लक्षात? म्हणजे बघा आता किती अर्थ छान झाला. खाना खाने के पहले आपने हाथ धोने चाहिए. यू शुड वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग फूड. पुढला एक शब्द तुम्ही कोणताही घ्या. बरं, मला पुढे असं म्हणायचंय बोलणे के पहिले, बोलण्याच्या पूर्वी. यस, आता करून बघा. बोलण्याच्या पूर्वी. यस. Before talking
स्पीकिंग, नो डाऊट. बिफोर टॉकिंग, बिफोर स्पीकिंग. आता it is the beginning of my writing, of my construction. That's why I am taking B capital here. But if you are using like this, आता इकडे बघा, माणसाने विचार करायला हवा बोलण्याच्या पूर्वी. A person should think before talking. That time you cannot use B capital. No, because what is the first alphabet? A person. A, that is capital. That time don't use B capital. Don't use, okay? Before talking, before speaking. किंवा मला असं म्हणायचंय, बोलण्याच्या पूर्वी राजू विचार करत नाही. बघा वाक्यरचना किती छान झाली. याला अर्थ नाहीये बोलण्याच्या पूर्वी, पण आता किती छान अर्थ आहे. बोलने के पहले राजू सोचता ही नहीं. आता करा बरे वाक्य. बिफोर टॉकिंग राजू डझंट थिंक. काही जण डझंट केअर असाही वापर करतात. और राजू डझंट थिंक और डझंट केअर बिफोर टॉकिंग, बिफोर स्पीकिंग. राहील लक्षात. म्हणजे या वाक्यरचनेला वाटत असेल तुम्हाला कन्स्ट्रक्शनला अर्थ नाही, बट इफ यू यूज विथ सेंटेन्स मग अर्थ मात्र फार छान यायला. नेक्स्ट तुम्हाला करायचे कुछ भी खरीदने से पहले. काहीही विकत घेण्या अगोदर. परचेस और बाय, खरेदी करणे. यस, काहीही विकत घेण्या अगोदर. यस, कसं होईल वाक्य. बिफोर बाइंग और परचेस. बिफोर परचेसिंग और बाइंग, आई एम राइटिंग हियर. बाइंग काहीही, एनीथिंग. लुक, बिफोर परचेसिंग एनीथिंग और बिफोर बाइंग एनीथिंग, काहीही विकत घेण्या अगोदर, कुछ भी खरीदने से पहिले. बर, ट्रान्सलेशन दिलं. आता वाक्यात वापरा. काहीही विकत घेण्या अगोदर तुम्ही त्या वस्तूची किंमत विचारायला हवी होती असं मी म्हटलं. समजा एखादी वस्तू घेतली तुम्ही, मग इथं तुम्ही टीव्ही, मोबाईल असं काही घ्या. कुछ भी खरीदने से पहले आपने उसकी कीमत पूछनी चाहिए थी असं मी बोललो. आणि बघा आता किती छान सेन्स आलाय. बिफोर परचेसिंग एनीथिंग और बिफोर बाइंग एनीथिंग यू शुड हैव inquired or asked the price or inquired about the price. म्हणजे ह्या वाक्यरचनेला तुम्हाला वाटत असेल सर काहीच अर्थ नाही, पण नेमकं our most of the students, they do not know these sentence constructions. They know tense, they use, but while using tense they do not use prepositional constructions. And that's why I will make 4 special videos. 4 कशावर 4 special videos असतील. Prepositional construction, and it is part first. Okay, next sentence. तेथे जाण्या अगोदर. असं समजा मला असं म्हणायचंय, वहां जाने से पहले मुझे कॉल करो, मुझे फोन करो. तेथे जाण्या अगोदर मला फोन करा असं मी तुम्हाला म्हटलो. तर मला फोन करा, कॉल मी प्लीज, माझ्यापेक्षा मोठे असेल, किंवा कॉल मी असं मी म्हणेन. आणि तेथे जाण्या अगोदर बिफोर गोईंग देअर. ही प्रिपोजिशनल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. बिफोर गोईंग देअर प्लीज कॉल मी. बघा, म्हणजे तेथे जाण्या अगोदर मला कॉल करा. बिफोर गोईंग देअर
बिफोर गोईंग देअर. नेक्स्ट सेंटेन्स कंस्ट्रक्शन. बँकेत पैसे भरण्यापूर्वी, बैंक में पैसे जमा करने से पहिले, गिनो मोजा असं मला म्हणायचंय. बँकेत पैसे भरण्यापूर्वी मोजा म्हणजे तुम्ही काउंट करा असं मला म्हणायचंय. यस. सेंटेन्स वुड बी, हा आता मी वाक्य अगोदर घेतो ते. प्लीज चेक काउंट असा शब्द घ्या. प्लीज काउंट रुपीज मनी, नो डाउट. और यू कैन यू चेक, दैट चेक इज डिफरेंट. स्पेलिंग रिगार्डिंग द बैंक. अमाउंट करतो instead of rupees, amount. Please count amount. This is sentence. This is not prepositional sentence. Now I am using prepositional sentence. Please count amount before depositing. I am writing here before depositing in the bank. Is it visible? Please count amount before depositing in the bank. Before, you can take before depositing in the bank, please count amount, or money, rupees, no doubt. Means this is sentence which please count amount, and this is prepositional construction before depositing in the bank. Okay. Next sentence construction I would like to do. कोणतेही काम करण्या अगोदर, कौन सा भी काम करने के पहले. Yes. Before doing any work or before working any, that is also, look, before doing any work, no doubt, but it is best before working any. Means here I used work as verb. Before doing any work, कोणतेही काम करण्या अगोदर, कोणसा भी काम करने के पहिले. मला असं म्हणायचंय, कोणतेही काम करण्या अगोदर मोठ्या माणसांना विचारित जा, म्हणजे त्यांच्याशी चर्चा करीत जा. आलं लक्षात? बिफोर डुईंग एनी वर्क किंवा बिफोर वर्किंग एनी, प्लीज डिस्कस विथ युअर पॅरेंट्स, डिस्कस विथ युअर सिनियर्स, असा त्याचा अर्थ घ्या. आलं लक्षात? ही प्रिपोजिशनल फोकस, याच्यावर फोकस करा. कारण आपले मंडळी जी आहे ते हे वापरतच नाही हे प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन, आणि अनफॉर्च्युनेटली दे डू नॉट लर्न. आता ते शिकलेले नाही त्याच्या वाक्यरचना, दॅट्स वाय दे डू नॉट यूज. पण याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. असं गृहीत धरा, मला असं म्हणायचं सॉल्व, मला असं सांगायचं की प्रश्नपत्रिका जी समजा मी तुम्हाला दिलेली प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका दोन, क्वेश्चन पेपर, आन्सर पेपर, सोडविण्यापूर्वी सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचा. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचा. आता सगळ्या सूचना, सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, दॅट इज सेंटेन्स. प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी, दिस इज प्रिपोजिशनल construction of before. कसं होईल वाक्य ते? Before solving the question paper. I am talking about definite paper. कारण मी तुमच्या वर्गातच उभा आहे समजा. Before solving the question paper, आणि मग सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. Please read all instructions carefully. म्हणजे याचा अर्थ काय? काही चूक झाली तर you are responsible. म्हणजे ही वाक्यरचना आपल्याला नसती आली तर बिफोर सॉल्विंग द क्वेश्चन पेपर. ती टेन्सची वाक्यरचना नाहीये, कोणत्याच टेन्सची. ही स्पेशलच कन्स्ट्रक्शन आहे. ती कशाची आहे?
प्रिपोजिशनल. राईट, लक्षात. हा, नेक्स्ट मला असं म्हणायचंय, ओरडण्या अगोदर म्हणजे आवाज देण्या अगोदर, ओरडण्या अगोदर. यस, बिफोर ओरडणे, शाउट चिल्लाने के पहले या चिल्लाने से पहले, बिफोर शाउटिंग, बिफोर शाउटिंग. पळण्या अगोदर किंवा पळण्यापूर्वी, दौड़ने से पहले, बिफोर रनिंग. खेलने के पहले, खेळण्याच्या पूर्वी, बिफोर प्लेइंग. लिहिण्याच्या पूर्वी, लिखने से पहले, बिफोर राइटिंग. कुछ भी लिखने से पहले, बिफोर राइटिंग एनीथिंग. काहीही लिहिण्या अगोदर. मला असं म्हणायचंय, बाहेर जाण्या अगोदर किंवा बाहर जाने के पहले, बिफोर गोइंग आउट. तर फार महत्वाची वाक्यरचना आहे आणि ती वापरा, कारण याच्याशिवाय तुम्हाला मी जसं म्हटलं ना, पूर्ण वाक्यरचना वापरून चालत नाही, ह्या वाक्यरचना लागतात. तर चालेल, पार्ट सेकंडमध्ये मी परत दुसरी एक वाक्यरचना घेईल. इथे मी थांबतो. थँक्यू माय फ्रेंड्स.